सो नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला टाटा सियाराबद्दल सांगणार आहे. तो व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. सो मी टाटा सियारा शोरूममध्ये बघायला गेलो होतो. या गाडीचा काइंड ऑफ रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, या गाडीमध्ये कोणत्या गोष्टी भेटतात ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत व ही गाडी का घ्यायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सो या गाडीच्या फ्रंटला तुम्हाला LED हेडलाईट्स भेटतात. त्याचबरोबर या गाडीमध्ये तुम्हाला LED फॉग लॅम्पसुद्धा भेटतात. ही गाडी फ्रंटनी थोडी मस्क्युलर दिसते. प्रॉपर SUVs भेटते ॲज कम्पेअर टू क्रेटा. फ्रंटला तुम्हाला या गाडीमध्ये ग्लॉस ब्लॅक पॅनल्स भेटतात, ग्रिल भेटते ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये. त्यानंतर साईड प्रोफाईलला या गाडीचे अलॉय व्हील्स आहेत, ते एक चांगला लुक क्रिएट करतात. या गाडीमध्ये तुम्हाला 19 इंचेसचे अलॉय व्हील्स बघायला भेटतात टॉप मॉडेल्समध्ये. त्यानंतर या गाडीचे जे साईड क्लायडिंग्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याफार ॲक्सेसरीजचे पार्ट आहेत, पण ही गाडी तुम्हाला एक प्रॉपर बल्की SUVवाली फिलिंग देते. त्यानंतर रिअर प्रोफाईलमध्ये बघायला गेलं तर ही गाडी मला पर्सनली एवढी अपिलिंग नाही वाटली. ठीक आहे, एक ॲज कम्पेअर टू अदर कार साईडनी गाडी ओल्ड सियर अशी रिझेंबल करते. सो इंटिरियरमध्ये बघायला गेलं तर या गाडीमध्ये तुम्हाला खूप जास्त स्पेस भेटते ॲज कम्पेअर टू क्रेटा. ही गाडी थोडी स्पेशियस आहे व या गाडीमध्ये तुम्हाला काही जास्त प्रीमियम टचेस मिळतात क्रेटा व सेल्टॉसच्या तुलनेतून. सेल्टॉस माझ्या मते मोर प्रीमियम वाटते सियरापेक्षा. सियरामध्ये अजून काही गोष्टी ज्या आहेत, जसं की या गाडीमध्ये तुम्हाला जे सेकंड पिलर आहे त्यावर स्पीकर भेटतात तुम्हाला. या गाडीचं सीट कम्फर्ट आहे ते सुद्धा क्रेटापेक्षा चांगलं दिसून येतं. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला रिअर AC व्हेंट्स, सनरूफ आहे ते पण बऱ्यापैकी मोठं आहे. त्यानंतर या गाडीचे फ्रंट सीट बघायला गेली तर ही 8 वे पॉवर ॲडजस्टेबल सीट आहे. त्याचबरोबर या गाडीमध्ये तुम्हाला फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स बघायला भेटतात. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला एक बिगर 10.25 इंचचं टचस्क्रीन सिस्टीम बघायला भेटतं. त्याचबरोबर ट्रिपल सेटअप या गाडीच्या टचस्क्रीन सिस्टीममध्ये बघायला भेटतो. इट इज काइंड ऑफ अनरिलायबल टाटासारख्या ब्रँड्सकडनं. सो ओव्हरऑल गाडी तुम्ही बघायला गेलं तर ओव्हरऑल कार इज गुड. जर तुमचं बजेट असेल 17-18 लाख रुपये डिझेलमध्ये घ्यायचे असेल किंवा पेट्रोलमध्ये 15-16 लाख रुपये मिनिमम बजेट असेल तर तुम्ही ह्या गाडीकडे जाऊ शकता. या गाडीच्या बेस्ट व्हेरियंट्सकडे अवॉइड करा जाणं. याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे, कोणते व्हेरियंट्स घ्यावे. सो असा होता आपला व्हिडिओ. काही मिक्स ओपिनियन आहेत या गाडीबद्दल माझे. सो व्हिडिओ असा होता, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा.